नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे SM क्लासेस या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. अखेर प्रतीक्षा संपली. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ की PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे का आणि कधी येणार आहे, संपूर्ण बातमी जाणून घेऊ. PM किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 3 गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जसं की PM किसान महासन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन प्रथम EKYC करणं देखील गरजेचं असतं. EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर 2000 रुपये जे आहेत ते 2000 रुपये मिळत नाहीत. याशिवाय जमीन पडताळणी करून घेणं देखील आवश्यक आहे. जसं की PM किसान योजनेच्या रेकॉर्डमध्ये आधार लिंक असलेले DBT पर्याय सक्रिय असणं सुद्धा गरजेचं आहे. हा पर्याय महत्त्वाचा आहे. जसं की आधार कार्डला बँक लिंक असते पण DBT सक्रिय नसते, ती इनएक्टिव्ह झालेलं असतं, त्यामुळे सुद्धा PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नाही. दुसरं म्हणजे मित्रांनो, हप्त्याची रक्कम जमा करण्यात कोणतीही अडचण येत नाही. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2023-24च्या जे अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये थेट जे निधी आहे तो वितरित करण्यात आलेला होता आणि DBT पर्याय सक्रिय बँक खातं असलेली हप्त्याची रक्कम जमा करण्यात कोणतीही अडचण येत नाही. म्हणजे DBT सक्रिय असणं पण फार गरजेचं आहे, ऍक्टिव्ह असणं पण फार गरजेचं असतं. PM किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी 3 गोष्टीची इथं पूर्तता सांगितलेली आहे. मी 4 गोष्टी सांगतो. एक म्हणजे याच्यात नवीन ऍड झालेला आहे ते म्हणजे फार्मर ID शेतकरी ओळखपत्र काढणं अनिवार्य आहे, ते सुद्धा तुम्ही काढणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे लँड व्हेरिफिकेशन. तिसरं म्हणजे आधार संलग्न बँक असणं गरजेचं आहे. हे 2-3 कामे पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC प्रक्रिया सुद्धा जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने मित्रांनो, मी सांगितलेले संपूर्ण माहिती तुम्ही पाहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ही अधिकृत वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या अनुषंगाने आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती आणू शकता. धन्यवाद.